प्रश्न हा कितीही मोठा असला तरी उत्तरापेक्षा नेहमी लहानच असतो. म्हणजे जीवनामध्ये कितीही प्रकारच्या समस्या येऊ द्या, त्यावर आपण जे उत्तर शोधतो किंवा त्यावर आपण जो मार्ग काढतो, तो मार्ग हा त्या प्रश्नापेक्षा किंवा प्रश्न हा उत्तरापेक्षा नेहमी लहानच असतो. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही आहे दिवाळीची सकाळची दिवाळी पहाट. अगदी सकाळी सडा रांगोळी करून जे सकाळचं जे छान दृश्य आहे, जे आपण दिवाळीच्या दिवशी जवळपास सगळ्या देशामध्ये म्हणावं किंवा प्रत्येक कुटुंबियाच्या घरासमोर म्हणून असं हे दृश्य पाहायला मिळतं. आणि याच सुंदर दृश्याने आजच्या व्हिडिओची आपण दिवाळीच्या व्हिडिओची सुरुवात करूया. बघा, छान सडा रांगोळी करून दारामध्ये अंगणामध्ये दिवे लावले. आणि हा एक महत्त्वाचा दिवा जो मी बेलवृक्षाखाली लावला. सकाळचं हे बेलवृक्षचं दर्शन तुम्हाला घडवते या व्हिडिओच्या माध्यमातून. बेलाजवळ लावलेला दिवा हा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करणारा, त्याचप्रमाणे महादेवांची कृपा प्राप्त करून देणारा असतो. त्यामुळे शक्य झाल्यास सोमवारी प्रदोष किंवा शिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाजवळ दिवा हा अवश्य लावायला हवा. आजच्या दिवाळीच्या पहाटेची सुरुवात बघा. आज लक्ष्मी मातेचं पूजन करायचं आहे आणि योगायोगा एकच सुंदर असं छान लाल रंगाचं जास्वंद देखील झाडाला उमलला होता. ही अशी छान लायटिंग लावलेली आहे आणि हे थोडीफार जी अंगणात झाडं वगैरे लावली आहेत ते तुम्हाला दाखवले. आणि तुम्ही बघा, आमची तुळशी माता देखील किती छान बहरलेली आहे. लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याचं 2 अतिशय उत्तम मुहूर्त म्हणजे 2 प्रहर सांगितले आहेत. तो म्हणजे सकाळचा प्रहर आणि दुसरा म्हणजे संध्याकाळचा प्रहर. म्हणजे सकाळची सूर्योदयाची आणि जी रात्रीची जी एक वेळ असते, त्याचप्रमाणे सूर्यास्त म्हणजे दिवस मावळायचा आणि रात्र होण्याची जी वेळ असते, थोडासा अंधार असतो, प्रकाश हा झाकण्यामध्ये असतो. तर या वेळेमध्ये लक्ष्मी माता ह्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. तर ही सकाळची वेळ आहे बघा. अशा प्रकारे थोडीशी सजावट केलेली आहे घराची. यावेळेस आम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या फार उशिरा लागल्या, त्यामुळे बऱ्यापैकी कामं अगदी थोडक्यात करण्याचा प्रयत्न केला. आणि दिवाळी म्हटले की भरपूर कामं असतात. अमावस्या असल्यामुळे आज सगळ्या गाड्या देखील स्वच्छ धुवायच्या होत्या. आणि समर्थाने आज पूर्ण मोठी आपली जी गाडी आहे संपूर्ण धुवून काढली, स्कूटी धुवून काढली त्याच्यात दीदीची. आणि त्याला इथे हा नाश्ता सुरू आहे. छान थोडासा रवा आणि बदामाची जी पावडर असते त्याला सकाळीचा तो नाश्ता आवडत असतो. आणि ते रवा आणि बदामाची पावडर मिळून छान असा बदामाचा पावडरचा शिरा मी त्याला देत असते. आणि त्याला तोच शिरा आज खायचा होता, त्याच्यामुळे त्याच्यासाठी थोडासा नाश्ता बनवला. आणि नंतर मग दिवाळीची कामं उरकूया म्हटलं. आणि इथून सुरुवात झाली माझ्या दिवाळीच्या कामांची. आता हे जे शिरा बनवत आहे यात बऱ्यापैकी कामं उरकले होते. आणि इथे लेकीचं चाललेलं आहे झेंडूच्या फुलांच्या माळा करणं. आणि ती देखील कालच म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशीच तिच्या हॉस्टेलवरून घरी आली होती. त्यामुळे प्रत्येकजण कामाला लागलेला होता. शाळेला उशिरा सुट्ट्या लागल्यामुळे कामं भरपूर होते आणि वेळ कमी होता. आणि माझ्या मिस्टरांना तर त्यांच्या ड्युटीची वेळ अशी असते की ते सहसा घरी नसतात. त्यामुळे संपूर्ण घराच्या कामाची जबाबदारी ही माझ्यावर असते. लायटिंग देखील मुलींनी आणि मुलांनी दोघांनी मिळूनच लावली. अशा प्रकारे पहा, ही संध्याकाळची वेळ आहे. छान मस्त घराला लायटिंग लावलेली आहे. आणि तिनेच साधी का होईना छोटीशी फुलांची रांगोळी काढली. मुद्दामून आवर्जून ह्या रांगोळीमध्ये कमळाच्या फुलांचा एक छोटासा वेल काढला, कारण लक्ष्मी मातेला कमळ हे अतिशय प्रिय आहे. आणि असे छान दिवे वगैरे लावून ही संध्याकाळची आपली दिवाळीची थोडी सजावट केली. करायचं डोक्यामध्ये खूप काही होतं, हे करूया ते करूया, पण काय होतं, करावं खूप वाटतो आणि वेळ खूप कमी पडतो. आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांची हीच एक काय म्हणावं आपण पडती बाजू असते की त्यांना
घरासाठी जेवढा आवश्यक, जेवढा वाटतं तेवढा वेळ देता येत नाही. तर अशी ही आपण आजच्या हा दिवाळीचा व्हिडिओ. आपण सर्व तेजाचे उपासक आहोत. शतकानुशतके आपण प्रकाश मार्गावरचे पथिक आहोत. सर्व प्रकारचा अंधार मागे टाकून उज्ज्वल प्रकाशाच्या दिशेने आपलं प्रत्येक पाऊल आपण पुढे पडावं अशी मनोमन इच्छा बाळगणारे आपण फार मोठी परंपरा आणि मोलाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या आपल्या भारत देशाचे नागरिक आहोत. आपली दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नाच्या अलंकाराने सजवतो, नटवतो, शोभायमान करतो. असाच हा प्रकाशाचा तेजोमयाचा सण म्हणजे दिवाळी. पहा, इथे छान असं उंबरठा पूजन केलेलं आहे. काही लेकरांच्या येण्या जाण्याने थोडीशी रांगोळी पुसट झालेली आहे, पण असो, रांगोळीच आहे ती, आपण काढली आणि ती तशीच राहणार असं होणार नाही. छान लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी लक्ष्मी मातेचे 2 हळदी कुंकाचे पावलं काढलेले आहेत. उंबरठ्यावर लेपन हे सकाळीच केलं होतं आणि नेमका उंबरठ्याच्या लेपनाचा व्हिडिओ काही शूट करण्यात आला नाही. तर दिवाळीच्या या 5 दिवसांतील पहिल्या दिवशी आपण धनत्रयोदशीला यमराजाच्या नावाने दक्षिणेकडील दिवा लावून आरोग्याकरता धन्वंतरी देवतांची जयंती साजरी करून आपण या सणाचा शुभारंभ करतो. त्याआधी येते वसुबारस आणि आयुष्याचा उपभोग व्यवस्थित घ्यायचा असेल तर दारिद्र्य, चिंता, अस्वस्थता अशा अनेक गोष्टींचा काळोख दूर करायचा असेल तर आधी प्रकृती चांगली असली पाहिजे, पुरेसे आयुष्य लाभले पाहिजे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी प्रत्यक्ष यमराजा आणि देवांचे वैद्य धन्वंतरी यांचे आपण स्मरण करतो. आणि नंतर नरक चतुर्दशी, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून अनेक स्त्रियांना त्यांच्या बंदीतून मुक्त केले होते. आणि तिसरा दिवस येतो तो म्हणजे संपूर्ण सृष्टीच्या माता असलेल्या लक्ष्मी मातेच्या पूजनाचा. लक्ष्मी मातेच्या पूजनासाठी किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या घरामधली जी लक्ष्मी आहे ती सदैव आनंदित, आपल्याला अष्टलक्ष्मींचा चिरकाल आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जे 5 प्रकारची व्रत सांगितले जातात, त्या व्रतांमध्ये लक्ष्मीपूजन हे सर्वात श्रेष्ठ असे व्रत आहे, असे पूजन आहे. आणि लक्ष्मीपूजनाची ही पूजा तुम्ही पाहू शकता. याच पूजेवर मी कोहळ्याचे देखील पूजन केलेले आहे. आणि थोडा वेळ ही जी सकारात्मक ऊर्जा ह्या लक्ष्मीपूजनाच्या पूजेच्या ठिकाणी असते, ती ऊर्जा त्या कोहळ्यामध्ये समावेशित होऊ या हेतूने हा कोहळा मी पूजेवर ठेवलेला आहे. आणि अशी ही छान अशी लक्ष्मी पूजनाची मांडणी केलेली आहे. तुम्ही पाहू शकत असाल की कमळाच्या फुलामध्ये लक्ष्मी मातेला छान विराजमान केलेलं आहे. आणि लक्ष्मी माता आपली पूजा तेव्हाच स्वीकारते ज्यावेळेस आपण भगवान श्रीहरी नारायणांचे पूजन करतो. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी माता ह्या क्षीरसागरामध्ये भगवान शेषशय्येवर भगवान श्रीहरी विष्णूंच्या सतत त्यांच्या सेवेमध्ये मग्न असतात. आणि त्यामुळे जर आपण त्यांना आपल्या घरी आवाहन करतो तर सेवा सोडून त्या काही येऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपण कोणतीही आपण लक्ष्मी मातेची पूजा करू, त्या लक्ष्मी मातेच्या पूजनासाठी सर्वप्रथम आपण भगवान विष्णूंना आवाहन करायचं आणि भगवान विष्णूंना आपण माता लक्ष्मीसह आपल्या घरी येण्याची प्रार्थना करायची. अशा प्रकारे कोणतेही लक्ष्मीपूजन भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजनाशिवाय पूर्ण होत नाही. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन चरणी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय देवी जय महालक्ष्मी. मागचा पसारा नको येऊ देऊ, खालून घे असा. त्याला तसंच मागचा पसारा येईलच नाही येत ना, खाली खाली बसून घे ना. चांगला व्हिडिओ बरोबर हे कर. जय देवी जय महालक्ष्मी, वसती व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी. जय देवी करवीर पुरवासिनी सुरवर मुनी माता. करवीर पुरवासिनी सुरवर मुनी माता, पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता. कमलाकारे जठरी जन्म विलाधाता, सहस्रवदने भूधर नपुरे गुणगाता. जय देवी जय महालक्ष्मी.
व्यापक रूपे सुसूल. आज एवढा मोठा सण पण आम्ही दोघे तिघेही थोडंसं तुम्हाला नाराज दिसत असाल किंवा थोडंसं म्हणजे मनामध्ये थोडीशी म्हणजे एक थोडासा उदासी भाव होता. कारण आज मुलांचे वडील होते. वडील ते काही घरी राहू शकले नाही, कारण त्यांची ड्युटी होती आणि कर्तव्याला महत्त्व देणारे ते असल्यामुळे त्यांनी सांगितलं की सण जो आहे तो तुम्ही साजरा करा, मी सोबतच आहे. मग आम्ही दिवाळीची पूजा करण्याच्या आधी त्यांना छान व्हिडिओ कॉल वगैरे केला आणि नंतर मग आम्ही पूजेला सुरुवात केली. आज समाजामध्ये आपण बघतो आहे की मुलींची संख्या ही अतिशय कमी झालेली आहे. काय कुणास ठाऊक, पण म्हणजे आता त्या विषयावर आपल्याला बोलता येत नाही जास्त, पण मुलींची संख्या कमी झालेली आहे हे सगळ्यांना आपण सगळेजण जाणून आहोत. पण लेक म्हणजे आपल्या घराचं सोनं असतं. लेक म्हणजे आपल्या घरची खरी लक्ष्मी असते आणि आपल्या घरातली ही जी लक्ष्मी आहे ही जेवढी प्रसन्न राहील तेवढी त्या घराची प्रगती, घराची आर्थिक भरभराट, आर्थिकच नव्हे तर संपूर्ण समाजामध्ये मानसन्मानाच्या दृष्टीने ती भरभराट होत असते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपल्या लेकीचं आपण औक्षण नक्की करायला हवं. लक्ष्मी म्हणून तिची पूजा करायला हवी. कारण असं म्हणतात की ज्या घरची लक्ष्मी ही प्रसन्न हसत राहील तितकी ते जे घर आहे ते वृद्धिंगत होत असतं, ते प्रगतीपथावर जात असतं. आणि तुम्हाला माझी मुलगी आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये बरेच कमी वेळ दिसत असेल कारण ती बाहेरगावी शिकायला असते. तर असं थोडक्यात आम्ही लक्ष्मी म्हणून तिचे पाय धुतले, पूजा केली, तिला गोड खाऊ घातलं आणि त्यानंतर थोडक्यात फटाकेमध्ये दिवाळी आम्ही साजरी केली. पण अगदी 2-4 का होईना ते जे फटाके होते ते फोडले. दिवाळी म्हटलं आणि 2-3 फटाके जर आपण फोडले नाही तर ती दिवाळी मुलांच्या आनंदासाठी सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. इथे छान फटाक्यांचा आनंद लुटणं सुरू आहे. 5 ते 7 मिनिटांमध्ये फक्त आम्ही फटाके फोडले, कारण फटाके फोडणं माझ्या मुलाला देखील आवडत नाही, अजिबातच आवडत नाही. पण मुलाचं त्याला थोडंसं आवडतं, त्याच्यामुळे त्याच्यासोबत आम्हाला तेवढं फटाके फोडण्याचा हा जो कार्यक्रम आहे म्हणावा लागेल तो करावा लागला. हे मला देणं का ते तुझे काय लावलं हे? अशा प्रकारे थोडक्यात फोटो वगैरे काढून आणि छान थोडे फटाके फोडून आम्ही दिवाळी साजरी केली. आणि शेवटी लेकरांना त्यांच्या पप्पाची सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. येणारी दिवाळी तुमच्या जीवनामध्ये अखंड लक्ष्मी घेऊन येऊ. अखंड लक्ष्मी म्हणजे संपूर्ण अष्टलक्षात राहो, संपूर्ण अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहो आणि प्रत्येक तुमच्या कुटुंबियांना तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळावं ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे शेवट करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.